नमस्कार शेतकरी मित्रांनो एका शेतकरी मित्राची कमेंट होती की दादा मक्याने 10 दिवस झाले तुरी विकलेत पण अजूनसुद्धा मक्याचं कणूस भरत नाही आहे. तर मित्रांनो हे तसं नसतं, याचं एक सर्कल असतं, ह्या सर्कलनुसार सगळं चालत असतं. चला तुम्हाला मी सविस्तर सांगतो. तर शेतकरी मित्रांनो हे बघा, आता आपली मक्का टासलिंग स्टेजला आहे. टासलिंग स्टेजला म्हणजे तुऱ्यामध्ये जेव्हा हे तुरी निघतात तेव्हाच खाली कणस निघत असतात. पण त्याच वेळेस काय होतं मित्रांनो, ज्या वेळेस टासलिंग स्टेजला असते त्यावेळेस ह्या तुऱ्यातून लाख असे परागकण बाहेर निघत असतात. तुम्हाला दाखवतोय बघा, हिच्यावर बघताय तुम्ही, हे बघा असे बारीक 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 परागकण असतात. हे परागकण जेव्हा ह्या मक्याच्या पुढील सिल्कवर पडतात, हे केसाळ भागाला सिल्क म्हणतात, सिल्क, ह्या सिल्कवर पडतात. प्रत्येक एक एक जो हा सिल्क म्हणजे एक दाना असतो, जेव्हा या सिल्कवर पडतात तेव्हा मित्रांनो फळं होते. त्याच्यानंतर हिच्यात बीज पेकायला सुरू होते. हे याचा सर्कल चालू असतं मित्रांनो. आधी तुरे पडतात, तुऱ्यानंतर त्यातून परागकण, हे परागकण या सिल्कवर, आणि तेव्हा याच्यात बीज प्रक्रिया सुरू होते मित्रांनो. जेव्हा हे सर्कल चालू असतं त्यावेळेस आपल्या मक्याला ना पाणी कमी पडलं पाहिजे, ना जास्त झालं पाहिजे, आणि ना अन्नद्रव्य कमी पडलं पाहिजे. ह्या दोन्ही गोष्टी जर बरोबर भेटल्या तर बीज प्रक्रिया बरोबर होते आणि मक्याचं कणूस भरपूर एकदम असं दाणेटाच दर भरतो. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. चला तर मग जय जवान जय किसान.